रूप पाहता लोचने सुगंधारे उसाने सुगंधारे
एकाचे हृदय
एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई भेदकाची नाड एका वेलांटीचे आड एका एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई उजवे वाम भाग तुका मने एकची अंग एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई विठाला या अभंगातून तुकोबार आहे आपल्याला हरिहरामधला भेद पटवून सांगतात, आपल्याला कळावा असं सांगतात.
हरी आणि हरामधला भेद, हे देव दोरी जरी भिन्न असले तरी एका एकाच्या हृदयीमध्ये राहणारी देव आहे. आणि ती एक देव आपल्याला तुकाराम महाराज आपल्याला पटवून देतात. या अभंगातून 4 चरणाचा अभंग आहे. तरी आपण या अभंगात वेळात वेळ पूर्ण करून आपण अभंगाला सुरुवात करू. विठ्ठला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्ये तू सर्वदा. करूया मनोजम मारुति तुल्य वेगम जितेन्द्रम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजं वानरुध्यमुखम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हरिहरा नाही भेद नाही करुणे वाद, एका एकाची हृदयी गोळी साखरेच्या ठाई. प्रस्तुत पार्थ सेवेकरता घेतलेला अभंग संत सद्गुरू तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आहे आणि हरिहर आणि हरामधला भेद सांगणारा बघा. कीर्तन सुरू करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. सद्गुरू रामचंद्र बोधलेबा महाराज यांच्या आशीर्वादाने, प्रकाश बोधले महाराज यांच्या आशीर्वादाने आणि सद्गुरू धर्मराज दादा सामनगावकर यांच्या गुरुवर्य यांच्या आशीर्वादाने आणि काकासाहेब यांच्या आशीर्वादाने जे मला इथं देव संत आणि देव बुद्धी घालतील त्याप्रमाणे मी अभंग सोडवायचा प्रयत्न करीन. तसेच आमच्या भजनी मंडळातील सद्गुरू आपले गुरुवर्य वसंत महाराज खानापूरकर यांनी बी आम्हाला ही याच्यापर्यंत आणायला बरेच कष्ट केले, त्यांचे बी धन्यवाद. आणि इथं जमलेले टाळकरी श्रोतेगण, मी लहान आहे, सगळी सांभाळून घ्या. तुमच्या पायाशी दंडवत घालून माझ्या कीर्तनाला सुरुवात करू. सद्गुरू दास महाराज असतील, सद्गुरू रावजी महाराज आणि शामनाथ महाराज आणि गोकुळदास महाराज, पुढे सद्गुरू धर्मराज दादा काकासाहेब यांचे आशीर्वाद आम्हाला वारंवार आहेत.
त्यांनी ही सेवा आमच्यासारख्या ब्राह्मणाला दिली. आमचं भाग्य समजतो की आम्हाला सेवा करायची संधी दिली. त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद करतो. आणि अभंग संत तुकाराम महाराजांचा असून आपल्याला आपण काय सगळे जाणते आहात. गावगाव सप्ताह असतो, पंढरीची वारी करतात, माळकरी आहेत, बिगर माळकरी आहेत, तरी पण सेवा करणं हे आपला हिंदू धर्म आहे. आपली तशी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. तर ह्या महाराष्ट्रात राहून आपण हिंदू धर्म कधीतरी एकादशी व्रत, आज एकादशी बी आहे आणि आज सोमवार पण आहे. हरी आणि हारामध्ये आज भेटच आहे. सोमवार बी आहे ना, आज एकादशी बी आहे. मला सांगायचं आहे काय, आपण सप्ते गावगाव बसवतो, त्यात गाथा भजन असतं, पारायण असतं, ज्ञानेश्वरी पारायण असतं, गाथा भजन असतं आणि बरेच पाठपूजा असतात. मग आपण हे ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार आपण बघायला गेलो तरी ज्ञानेश्वरी वाचल तरी आपल्याला जणी आपल्या पायाशी लोटांगणी. वाचिल जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. वाचिता होतीची चोका मने श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, ज्ञानदेवा मंत्र ज्ञानदेवी ग्रंथ. चोका मने श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, चोका मने श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ. वाचिता नात होती जीव, वाचिता नात होती जीव, ज्ञानेश्वरी असे तुम्ही उघडली आणि बोट धरून तरी वाटलं तरी आपल्याला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तसे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला वाचिल जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. ज्ञानेश्वरी घरोघरी वाचतात आणि वाचून आपले शेवट पंढरपूरला जाऊन आपल्या त्या विठोबा रायाचं दर्शन घेतात. आणि ही ज्ञानेश्वरी वाचली की त्याच्यावर कुणी PhD करतं, कुणी बरे बरे ऑफिसर होतात. इथूनच ह्या ज्ञानेश्वरीचं महत्त्व तुम्हाला हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. कैवल्याचा पुतळा प्रकटाला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रकटाला जिव्हाळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटाला जिव्हाळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, दरुषणे हरे ताप. सर्वा बुद्धी सुख रूप ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. असो ज्ञानोबा राय त्यांचा हा अशा ज्ञानेश्वरीचं महत्त्व सांगणारे त्यांनी ज्ञानेश्वरी अवघ्या किती वर्षी लिहिली? 16 वर्ष ज्ञानेश्वरी. तसेच तुकोबाराय, तुकोबारायांचा अधिकार
तुकोबारायांचा अधिकार म्हटलं, त्यांनी हरिहरामधला भेद आपल्याला सांगायचं, पटवून द्यायचं. त्यांचा अधिकार, त्यांचं सामर्थ्य जर म्हणलं, त्यांचं तो नाव जरी घेतलं तरी यमाला थरकाप सुटतो. असे तुकोबाराय. तुकाराम 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 नाम घेतो कप्ययम नाम घेतो कप्ययम नाम घेतो कप्ययम नाम घेतो कप्ययम तुको वासो मरतो धन्य तुको वास 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 मरतो धन्य तुकोबा समर्थ, त्यांनी केला पुरुषार्थ. असे तुकोबाराय आपल्याला या अभंगात हरिहरमधला भेद सांगतात. थोडासा तुम्हाला एक दृष्टांत देतो. विठाल विठाल बरेच वर्ष एक सावकार पंढरपूरला जात होते. पंढरपूरला जात असताना दोघं नवरा बायको पंढरपूरला बरीच वारी करीत करीत त्यांचे बरेच वर्ष झाले. आणि त्या सावकाराला वारी करत असताना म्हणले, पांडुरंगाला आपण काहीतरी मागावं लागेल. पांडुरंग आपल्या हाकेला धाव देतो, तसं आपण त्यांची वारी केलेली आहे. आपलं काय ऐकत नाही पांडुरंग. त्यांच्या मालकीची इच्छा होती घरात एखादं मूलबाळ असावं, पण त्यांना बरेच वर्ष झाली मूलबाळ नव्हतं. मूलबाळ नसल्या कारणानं त्यांची अवस्था उगा बेचैन झाली होती. आणि एकादशी आली आणि एका वारीला दोघेही पंढरपूरला गेले. आणि पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान, पुंडलिकाचं दर्शन, नामदेव पायरीचं दर्शन, कानोपात्राचं दर्शन घेऊन आपल्या रांगेत दर्शनाला उभ्या राहिलं. आणि जशी जशी बारी सरकत होती तसे तसे त्यांची चिंता वाढत होती, पांडुरंगाला सांगावं का नाही. मग जवळजवळ पांडुरंगाजवळ आले आणि दर्शन घेताच पांडुरंगाला सांगायची काय गरज आहे हो. तुम्हा आम्हा सारख्या जीवाला त्यांची सगळी सत्ता असताना आपण पांडुरंगाला काय सांगावं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, पांडुरंग पांडुरंग बोलवता हरी पांडुरंग. आणि त्या सावकाराने त्या पांडुरंगाला त्याचे मस्तक चरणावर ठेवून एक विनंती केली, पांडुरंगा आमच्या घरात मूलबाळ नाही, आम्हाला एखादा मूलबाळ असाचा आशीर्वाद दे. मी त्या मूलबाळ झाल्यावर तुला एक सोन्याचा अगर चांदीचा करदुडा तुला वाहील, एवढी आमची विनंती ऐक. मग दर्शन घेतलं, मग वारी संपली, गावाकडे आपल्या निघाल्यानंतर मग पांडुरंग परमात्म्याला हे कळालं. मग एक वर्षानंतर त्यांच्या घरात पाळणा हल्ला. पाळणा आल्यानंतर मूल झालं आणि म्हणजे हे पांडुरंगाचा प्रसाद आहे, आपल्याला आता वारीला जावं लागेल. आणि आपलं जो नवस आहे बघा, आपण जर आपल्या घरात सुनबाईला मूल होत नसलं तर आपण नवस करतो. बऱ्याच देवाचे नवस करतो, येडायला करतो, तुळजापूरला करतो, साठवायला करतो. असं सांगायचं, मी बी नवीन आहे सांभाळून घ्या. आणि नवस फेडल्यानंतर नवस फेडावाच लागतो का,
आपल्या मुलाला शांती लाभावी, त्याच्यामागे शांती बी निघते, काही पण निघतं. तो नवस पेल्याशिवाय मुलाला चैन बसत नाही. म्हणून आपण काय करतो, कुठलाही नवस आपण करतो. तसं हा सावकार त्या पंढरपूरला आपला नवस फेडण्यासाठी वारीला आला आणि वारीला आल्यानंतर दर्शन घेतलं. म्हणले आपल्याला चांदीचा करदुडा कोणी करून देईल का, इथं कोण सोनार आहे का, असं त्यांनी विचारलं. मग काही दुकानदारांनी सांगितलं आमच्यात एक नामांकित सावकार हे सोनार आहे आणि तो सोनार तुम्हाला चांगला करदुडा आणि चोख देणारा, त्यात काही मिसळणारा नाही, ओरिजिनल तुम्हाला चांदी आणि सोनं देईल. ठीक आहे म्हणले, मला घर सांगा. पण ते चलत चलतच एक वारकरी बाबा होते, ते म्हणले अहो तुम्ही करदुडा करताल पण ते विठ्ठलाचं मुख पाहत नाहीत किंवा आणि मंदिरात बी येणार नाहीत. असू द्या म्हणले, माझी तळमळे, मी जाऊन तरी बघतो, जर आले तर आले. मग ती दोघं नवरा बायको त्या सोनाराकडे गेले आणि सोनाराला म्हणले, संत नरारी सोनाराला साष्टांग दंडवत घातला. म्हणले काय तुमचं माझ्याकडे काम आहे? काय नाही म्हणले, बरेच वर्ष आम्ही वारी करत होतो, वारी करत असताना आम्ही एक पांडुरंगाला नवस बोललो, आम्हाला जर मूळ बाळ झालं तर तुम्हाला मी सोन्याचा करदुडा देईल. ठीक आहे म्हणले, पण तुम्ही कुणाकडून बी करून घ्या, माझ्याकडून होणार नाही. नाही नाही म्हणले, आम्हाला तुमच्याकडूनच करायचं, आम्हाला कोण आहे, आम्ही नवीन आहे त्या पंढरपुरामध्ये. ठीक आहे म्हणले, पण तुम्ही काय करा, पण मी मंदिरात येणार नाही, तुम्हाला माप आणावं लागेल. ठीक आहे म्हणले, सावकार गेले, मंदिरात गेले, मंदिरातून त्या पुजाऱ्याकडून आपला करदुड्याचं माप घेतलं. असे सोनाराकडे आले, त्यांनी माप दिलं. म्हणले हा हा असा माप दिलेलं आहे, बनवतो म्हणले 2 दिवसांनी या. मग त्यांनी तो करदुडा बनवला. नंतर सावकार आले, म्हणले करदुडा तयार झाला, घेऊन जा. घेऊन गेल्यानंतर त्या पुजाऱ्याकडे मंदिरात गेले आणि त्या पुजाऱ्याकडे करदुडा दिला. हे म्हणले आमचा नवस आहे तेवढा पांडुरंगाच्या कमराला करदुडा येतोय का बघा. मग त्या पुजाऱ्याने सांगितलं फिट व्हायला लागला आहे, करदुडा जरा थोडा लांब करून आणा. मग परत सोनाराकडे आले. असं झालंय की लांब ही करदुडा थोडा आकुडे लांब करून द्या. परत लांब करून दिला, लांब करून दिला तर तो कमरातून गळायला लागला. म्हणजे लांब झालाय. मग लांब आकूड म्हणण्यात त्या सोनाराला म्हणले तुम्ही काय करा, मंदिरात चला, ही आमची बेजारी व्हायला लागली, येता जाता आम्ही कवरही करणार. ते म्हणले आता मी बनवून दिलाय म्हणल्यावर मला यावं लागेल, पण मी माझ्या डोळ्याला पट्टी बांधेन. त्यांनी काळी पट्टी डोळ्याला बांधली आणि निघाले सावकाराबरोबर. मग तसं मंदिर येईल तसं त्यांना धरून आतमध्ये गाभाऱ्यात नेलं आणि गाभाऱ्यात नेल्यानंतर त्यांना माप घ्या म्हणले. माप घ्यायला गेले संत सोनार महाराज की त्यांना पिंड दिसायची. पिंडी हे तर म्हणले माझं दैवत आहे, तर डोळे उघडून बघायचे तर पांडुरंग दिसायचे. उघडझाप 2दा केली आणि त्यांना प्रचिती आली की पांडुरंगच विठ्ठल आणि विठ्ठलच पांडुरंग. म्हणून तुकाराम महाराज पहिले चरण हरे हरे
हरिहरा भेद नाही करू नये वाद. वाद कुणीच करायचा नाही. महाराज तुकाराम महाराज सांगतात दोन्ही देव एकच आहेत, हरी आणि हरा. आपण बघा महादेवाला बेल वाहतो, तो डायरेक्ट विठ्ठलाच्या मस्तकी जातो आणि विठ्ठलाला तुळशी वाहिलेली महादेवाच्या मस्तकावर येते. बघा पांडुरंग परमात्मा कुठे? मस्तकावर आहे विठ्ठलाच्या. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आपण वाद करायचा नाही. आपण आता आपल्यात बघा भजनी मंडळ, आपलं भजनी मंडळ सगळं प्रेमाचं बरं का, पण एकामेकाला कधी काय म्हणत नाहीत. सुरात तालात आपण भजन करताना काय म्हणतो? विणा लावतो, टाळ लावतो, पेटी सुरात घेतो. विणा कसा सुरात घेतो आणि लावणी मृदंग सुती टाळ घोषो ब्रह्माला आवडी रस आवडीने. आपल्या भजनात वाद लागला की देवच जायचा मंदिराच्या बाहेर. आपण भजन बी कसं लावणी मृदंग स्तुती टाळ घोष देव ब्रह्मरस आवडीने. काकड्या सुद्धा म्हटलं बघा, उठा सकळ जन उठले नारायण, करा जय जयकार वाद्यांचा गजर, मृदंग अपार टाळ घोळ. म्हणून मृदंग लावणी मृदंग सुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. तुकाराम महाराज या अभंगातून वाद करू नका म्हणतात. आणि एक मला सांगायचंय, आपण जे भजनी मंडळ आहेत
या मंदिराच्या प्रांगणात आल्यावर आपण त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि एकामेकाला वाद न करता आपण त्यातला ब्रह्मरस घेतला पाहिजे. कुणी येईल त्याला येत नाही, कुणी येईल त्याला येत नाही, त्याला समजून आपण घ्या आणि त्याला पण म्हणून द्या. म्हणून तुकाराम महाराज इथं म्हणतात, हरिहरा भेद नाही करू नका वाद. हे तुम्हाला दृष्टांत सांगतो. दोन भजनी असतात आणि ती म्हणले दोन भजनी मुंबईला चाललेले असतात. मुंबईला जात असताना एक भजनी खानापूरचा आणि एक भजनी इंदापूरचा. ते आपल्या रेल्वे स्टेशनवर बसले. त्यांना माहीत नाही, पण भजनी मात्र माहिती आहेत. आपण भजनामध्ये असतात भजनातली तोंड ओळख. ठीक आहे म्हणले, बसले. कुठं चालले म्हणले, हो आम्ही मुंबईला चाललोय मी. ते म्हणले मी काकाकडे चाललोय, त्यांची भेट घ्यायची, काही काम आहे. तर दुसरा बी भजनी म्हणला मला बी मामाकडे जायचंय, बरेच दिवस दिवाळीला आले नाहीत म्हणून मी बी भेट घ्यायला चाललोय, बरेच दिवस मामाला बघितलं नाही. आईनं सांगितलं होतं जा मामाकडे बाबा, एकदा तरी भेटून ये, लग्न होईल तुझं. आता काय, आता तशीच पोरं राहायला आलेत. होतील त्यांची बी लग्न होतील, सद्गुरू रायाच्या कृपेने होतील. आणि रेल्वे आली, फाटकवर रेल्वे आल्या आल्या त्यांनी एका डब्यात बसले. एका डब्यात बसल्यानंतर एकामेकाचा संवाद चालू झाला. ते त्याला बोलतो कसं काय गावाकडं, ते म्हणतो आमच्या गावाकडं काय असं तसं, कसं काय भजन बिजन काय, चांगले म्हणले चांगले. आमचे काका बी म्हणले फार सुंदर गातात, पेटी मास्तर आहेत, यांच्यासारखेच पेटी मास्तर आहेत म्हणले, त्यांना फार सुराचं कळतं. बरं बरं मग मग काय, मग ते म्हणले आमचे मामा बी गायक आहेत, ते तुमचे पेटी मास्तर आमचे गायक आहेत म्हणले मामा. चांगले ठीक आहे, असू द्या चांगले, भजनाचा नाद असल्यास चांगलं आहे. नाहीतर बघा इरीबारी नाद लोकाला बराच आहे पिढीवर जायचा, इकडे तरी वळतात भजनाकडे. मग ते दोघं गेले रेल्वेला, मुंबईला उतरले. मुंबईला उतरले गे नंतर म्हणले कुठे राहते तुमचे काका, हे म्हणले पनवेलला राहतात. बरं बरं बरं, पनवेलला कुठं शिक, आहे तिथंच म्हणले जवळच आहे. बरं बरं बरं, मग आमचे बी मामा पनवेललाच आहेत, पनवेललाच आहेत. ठीक आहे म्हणले बसा एका रिक्षातच. मग एका रिक्षात बसले आणि दाराजवळ आले. दार तर एकच दिसायला, दोघं तर संगत चालले. मग जवळ दरवाजापर्यंत आले आणि कडी वाजवली. कडी वाजल्या दार उघडलं. एक जण म्हणला काका राम राम, एक जण म्हणला मामा राम राम. मला सांगायचं तात्पर्य काय, ह्याचा काका बी एकच होता, नाव दोन असतील काका आणि मामा, पण ह्याचा मामा बी तोच असा. ही दोघं पाहुणे होती, मग ह्यांचा काका बी आणि मामा बी एकच व्यक्ती येतो. म्हणून हरिहरा एक एक दोन्ही दुसरे कोणी नाहीत, हरेन हरा एकच आहे. तसे मामा आणि काका एकच आहेत. विठाला हरिहरा नाही भेद नाही नका करू वाद, एकाची हृदयी गोडी साखरेच्या ठाई. तुकाराम महाराज गोडी साखरेच्या ठाईन. आपण एखाद्या दुकानात जर गेलो आणि त्या दुकानदाराला जर म्हणलं आम्हाला पाव किलो साखर दे आणि त्यातली गोडी काढून घे, जमल का? नाही जमणार. तसं ह्या देवात बी एकाच हृदय, एका हृदयात राहणार आहेत. मी तुम्हाला दृष्टा सांगतो. भोलेनाथ कैलासाला बसले होते, ध्यानास्थ बसले होते. आणि ध्यानास्थ बसले असताना त्यांना नारद मुनीची स्वारी नारायण 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 ही स्वारी चालली होती. त्यांनी नारद मुनी हात मारून घेतली. नारद मुनी इकडे या म्हणले काय चाललंय पृथ्वी लोकांवर? काय नाही म्हणले, श्रीकृष्णानं अवतार लहान रूपामध्ये लहान बालकामध्ये घेतलेला आहे आणि ती सध्या गोकुळात नांदतोय आणि ती यशोदे मातेच्या घरी आहे. मग बाल रूप बघण्यासाठी
भगवान शंकर उतावळे झाले आणि म्हणले मला देवाचं रूपच बघायचंय म्हणले, लहानपणी मला बघायचं. म्हणून तिथून कैलासाहून मृत्यू लोकात आले आणि त्या दारासमोर आल्यावर आलोक निरंजन अशी आरोळी ठोकली आणि आरोळी दिल्याबरोबर श्रीकृष्णाची यशोदी माता त्यांनी भिक्षा, आपण आजकाल भिक्षा आता बंद झाली, कितीतरी आरोळ्या मारल्या तरी माता मावल्या बाहेर येत नाहीत, त्यांचं उरकत नाही का भिक्षा वरडू तो महागार जातो. पहिल्या काळी असा काळ होता, तुम्ही आता सगळे बसलेले, पहिला काळ पटकन भिक्षा देऊन मोकळं करत होते. मग ती भिक्षा दे अलक निरंजन म्हणले, त्यांनी फळं आणि काही आहार आणला आणि महाराजाला म्हणले घ्या, तुम्हाला भिक्षा आणली. नाही म्हणले मला भिक्षा नकोय, मला बालकाचं दर्शन घ्यायचंय, मला बालकाला बघायचंय. ते म्हणले नाही 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 नाही, मी बालकाला बाहेर आणत नाही. मग माया लक्ष्मी एक श्रीकृष्णानंच पाठवली होती की म्हणले तू जा आणि महादेवाचं दर्शन माझं करून दे. मग ते म्हणले मी बालकाला देत नाही. असंच कितीतरी शूर्पणखा आली, त्याला नेलं, दूध पाजलं, विष पाजत्यात, कुणी काही करतात, म्हणून मी कुणाच्या हातात बाळ देणार नाही. मग म्हणले आता अवघड झाले. मग ती माया आली आणि म्हणले अगं यशोदे, मी नाही का तुला मी काशीला भेटलेले? हो हो काकी. म्हणले अगं चांगले महाराज आहेत हे, त्यांची आणि एकदा तुझ्या बालकाची भेट करून दे, त्यांना दर्शन घेऊ दे. नाही नाही म्हणले लांबून घेऊ दे. नाही मग पुन्हा मग तिनं कसं तरी नोंदणी करून त्या कृष्णाला मी भेटायची आतुरता होती आणि महादेवाला भेटायची आतुरता होती. मग कृष्णाला कसं तरी तिनं कडेवर आणून लांबूनच आणल्या, बघितल्या दोघाच्या एकामेकाच्या हृदय स्नान झालं आणि त्यांचं दर्शन झालं की मग भोलेनाथ बाबा म्हणले आता महाराज तुमचं मला दर्शन झालं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एका
साखरेच्या ठाई. बघा देव सुद्धा एकामेकात, देव एकामेकाच्या हृदयात राहतात, आपण का नाही. आज बघाय गेलं तर भाऊ भावाला बोलत नाही, बहीण भावाला बोलत नाही, सून सासूला बोलत नाही. आपण एकच आहेत का. आपल्यातला जीव आणि महिलातला जीव का फरक वेगळा आहे का. एकच आहेत ना. मग कशामुळं आपण वाद करता, कशामुळं मग आपल्यात भांडणं करता. एका ताटात आपण जेवणारी माणसं आज मारायला, जमिनी करता, प्रॉपर्टी करता मारायला उठतात. हे करू नका, कारण आपला हा जीव, अनमोल देह पुन्हा आपल्याला मिळणार नाही. आपण एकामेकाच्या हृदयात स्थान ठेवून आपण त्याचं कसं काम चांगलं करता येईल हे आपण ओळखा. आपल्यातला खरा माणूस ओळखायला शिका. आपण जर वाद करत बसलात आयुष्य राहणार नाही. वेळ कुणावर कशी येईल सांगता येत नाही. म्हणून व्रत करा एकादशी आणि करा पंढरीची वारी. मला सांगायचंय काय, काही जीवनात नाही, फक्त शेवटी देवाकडेच आहे. आपल्याला अग्नी देणारा सुद्धा देणारच आहे, मशानात नेणारच आहे, वाट लावणारच आहे. सगळं कुठवर असतात, मशानापर्यंत असतात. पुन्हा कुणी जवळ येत नाही. त्याच्याकरता आपण एकामेकाला चांगलं बोला, एकामेकाला चांगलं राहा, एकामेकाच्या चांगल्या संगतीत राहा आणि प्रॉपर्टीसाठी काय भांडू नका. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, एका एकाच्या हृदयी गोडी साखरे जटाई. पहिल्या काळी बाया बघा किती सुंदर जात्यावर गाणी म्हणायची. आता राहिले का होती. तुम्ही पेरत असताना चाड मूठ धरायची आणि गाणं म्हणायचं किंवा आणि तिथून सुरुवात करायची. आणि जात्यावरचं सुंदर माझे जाते ग फिरते बहुते पक्वाचं धन्यवाद बरं का. नवीन आहेत आम्ही तरी पण सण बागून येतो. बघा महिलांना सुद्धा जात आठवलं असेल काय सुंदर अशी गाणी जुन्या जुन्या पद्धतीत व्हायची. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात, आनंदी राहा, एकामेकाच्या संगतीत राहा, एकामेकाला ओळखा आणि शिका. म्हणून हरिहरा नाही भेद, नाही नका करू वाद, एका एकाची हृदयी गोडी साखरेच्या ठाई, भेद काची नाड, एका वेलांटीचे आड. तुकाराम महाराज काय म्हणतात, भेद काची नाड, एका वेलांटीचे आड. भेदकाची नाड. बघा आपल्या जीवनात सुद्धा एक
भेदकाची नार एका वेलांटीची आड आहे फक्त. आपल्या दोघांच्या भावाभावात एकच भीत आहे. ह्या भीतीच्या पलीकडे सक्का राहतोय, एककडे पक्का राहतोय. सक्के भाऊ पक्के वैरी. ती ह्याला कधी बघत नाही, ही त्याला कधी बघत नाही. पण तुकाराम महाराजाचं तसं म्हणणं नाही. फक्त आपल्याला एक अहंकार आहे, अहंकार. नाड आणि वेलांटीची आड म्हणजे काय? आपल्याला अहंकार आहे, मी त्याच्यापेक्षा मोठा आहे. त्याला वाटतं मी त्याच्यापेक्षा मोठा आहे. म्हणून हे आपल्यातली एक भेदकाची नाड काढून टाका. आपल्यातला दोष बाजूला काढून टाका. अहो आई, आपली आई, जन्म देणारी आई, आईच्या डोळ्यात आपण वात्सल्य बघतो. आईच्या डोळ्यात काय बघावं? वात्सल्य बघावं. बापाच्या डोळ्यात कर्तव्य बघावं. आणि गुरुच्या डोळ्यात ज्ञान बघावं. गुरुच्या डोळ्यात काय बघावं? ज्ञान बघावं. आणि सैनिकाच्या डोळ्यात काय बघावं? देशभक्ती बघावी. देशभक्ती बघावी. आज आपण जे आपण निवांत झोपतो ना, ते त्यांच्या जीवावर झोपतो आपण. आज कित्येक देश या लढाईमध्ये आपल्या प्राणाची आहुती देतात सैनिक. आणि त्यांच्या घरांच्या लाटवा आपले सैनिक तिथे बलिदान देत असतील. याद करो आपल्यासाठी अहोरात्र ते त्या सीमेवर लढतात. आपल्याला संरक्षण देतात. तसेच आपले गुरु ज्ञान, आपण त्यांच्याच गुरु केल्याशिवाय ज्ञान मिळणार नाही. आपण जे आज ह्या नारदाच्या गादीवर जी उभा आहे, मला सुद्धा गुरुचं ज्ञान घेतल्याशिवाय इथपर्यंत येता आलं नाही. म्हणून धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा. मतलब भजन
धन्य प्रताप रायाचा माझ्या सद्गुरू रायांचा. आता 4 तारखेला दत्त जयंती वाटतो. आज एकादशी, 4 तारखेला दत्त जयंती. जाता जाता एक थोडासा दृष्टांत देतो तुम्हाला. अनुसया माता याचा थोडासा दृष्टांत आहे. ज्यावेळेस अत्रे ऋषी आणि अनुसया माता कुटीमध्ये ध्यानास्थ बसले होते त्यावेळेस त्यांना होम हवन करण्यासाठी काही फळं फुलं हे आणण्यासाठी लागायची होती. म्हणून अत्रे ऋषी म्हणले, अनुसया मी फळं घेऊन येतो, तर आपण यज्ञ करू म्हणल्यानंतर ते म्हणले मी एकटीच आहे. म्हणले काही नाही. म्हणले तुम्ही तो काय कर, हे माझे कमंडूळ म्हणलं पाणी जेव्हा वेळ येईल तुझ्यावर त्यावेळेस तू यातलं पाणी वापरू शकतेस. म्हणले त्यात ताकद आहे, सामर्थ्य. म्हणले प्रतिव्रतेचं सामर्थ्य ते अनुसया मातेमध्ये होतं. त्यांनी मग नारायण स्वर्गामध्ये वारी चढत असताना म्हणले, महादेव म्हणले काय भूतलावर काय चालू. म्हणले पार्वती माता आणि शंकर भोलेनाथ बाबा बसले होते. म्हणले यांच्यापेक्षा पतिव्रता मृत्यू लोकावर आहे. म्हणजे कोण आहे? अनुसया माता. बरं म्हणे आपण त्यांचे पतीचं पावित्र्य काय असतं ते बघण्यासाठी आपण परीक्षा घेऊ. म्हणले मग परीक्षा घेण्यासाठी ब्रह्म आणि विष्णू आणि महेश, ब्रह्म विष्णू आणि महेश, ब्रह्म विष्णू आणि महेश बसले परीक्षा घ्यायची ठरवली आणि अनुसया माताकडे आले आणि भिक्षाम देई म्हणून आरोळी ठोकल्यानंतर अनुसया माता भिक्षा घेऊन आल्या आणि आल्यानंतर म्हणले आम्हाला भिक्षा वाढायची असली तर आमच्या म्हणण्याप्रमाणे तुला वाढावं लागेल. मग ती म्हणले मी अशी एकटीच आहे, तुम्ही मला एकटीला बघून तुम्ही काहीतरी डाव केला आहे. म्हणले नाही. म्हणले आम्हाला तू भिक्षा आमच्या म्हणण्याप्रमाणे तुला पतिव्रतेचं पातक हरण करावं लागेल आणि आम्हाला भिक्षा वाढावं लागेल, तुला नग्न अवस्थेमध्ये आम्हाला भोजन घालावं लागेल. ते म्हणले मी असं करू शकणार. मग म्हणले पतीला त्यांनी काय केलं, ध्यान केलं आणि लगेच त्यांनी त्यांच्या ध्यानातून त्यांना दिसलं की ब्रह्म विष्णू महेश आपली परीक्षा घ्यायला आलेले आहेत, ह्यांना काय करावं. मग त्यांनी म्हणले ठीक आहे चला आतमध्ये कुटेमध्ये चला. आणि कुटीमध्ये बसल्यानंतर आल्यानंतर त्यांनी कमंडलमधलं पाणी घेतलं आणि त्या तिघावर छिडकलं की तिन्ही बालके झाली. आणि बालकं झाल्यानंतर त्यांना स्तनपान करून त्यांना भोजनची सोय केली आणि ते दत्तराया प्रकट झाले. मला सांगायचंय काय, एकाचे हृदयी ओरी साखरेचे टाई आणि उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. हे तिघाचं विष्णू ब्रह्म विष्णू महेश जरी वेगळी असली तरी एकच अंग, उजवे काय डाव काय एकच अंग झालं.
विठाला मग तुकाराम महाराज या अभंगामधून आपल्याला एक एकाचे हृदयी गोरी साखरेच्या ठाई तुकाराम महाराज सांगतात की हरे हरा भेद नाही, एका एकाच्या हृदयमध्ये आहेत आणि दोन्ही उजवे वामभाग दोन्ही वेगळे नाहीत. म्हणून ब्रह्मा असो विष्णू असो महेश असो प्रत्येकजण एकच आहे. सगळ्यांनी आपण एकच करावे पाहिजे. एकच देव आहे आपुला तो एक देव करून घेवा तेने जीवा सुख नोई. म्हणून मला सांगायचंय काय क्या या अभंगाद्वारे तुकाराम महाराज सांगतात आपल्याला की आपण एकच देव करायला पाहिजे आणि एकच देव ओळखायला पाहिजे. म्हणून आपण या सामनगावमध्ये पहिल्यांदाच आलेलो आहोत आणि माझी पहिली सेवा आहे. मी काय कीर्तनकार नाही, तरी पण सगळ्यांनी मला समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी लहान, तुम्ही बाप माय, मी लेकरू, नका माझा राग धरू या न्यायाप्रमाणे मला सद्गुरू काका महाराज, सद्गुरू धर्मराज दादा सामनगावकर महाराज यांनी आज्ञा दिली आणि आम्ही ती सेवा घेतली आणि ती तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडून पूर्ण करून घेतली. याचं सगळ्याचे धन्यवाद. आणि ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली